वसा जनसेवेचा. तत्कालीन मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशीची कार्यवाही सुरू असतानाच त्यांना मंडळ अधिकारी पदावरून महसूल नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यासाठी अर्धवट प्रस्ताव पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप एका तक्रार अर्जातून करण्यात आला आहे. या संपूर्ण पदोन्नती बनवाबनवी करून प्रस्ताव प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर रेव्हेन्यू ऍक्ट नुसार कार्यवाही करत असून बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित महसूल विभागांशी निगडीत असलेले काही विभागत बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून भ्रष्टाचार करीत आहेत. या सर्व भ्रष्टाचार प्रकरणाचे पुरावे तक्रारकर्त्याकडे आहेत. महसूल मंत्री बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नियमबाह्य होत असलेल्या कामांची माहिती पडताळणी करून दोषींवर फौजदार कारवाई करावी व मिळालेल्या माहिती पुरावे आधारावर आमचा पाठपुरावा सुरू आहे. बुलढाणा येथील तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार विजय टेकाडे यांच्या कथित बेनामी संपत्तीबाबत कागदपत्रांसह यापूर्वीच बुलढाणा एसीबी कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. एसीबीच्या 8 एप्रिल 2024 रोजीच्या पत्रानुसार टेकाडे यांच्या विरोधातील EO 04 बुलढाणा 2024 या प्रकरणात उघड चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच 13 जुलै 2026 रोजीच्या एसीबीच्या पत्रातून संबंधित उघड चौकशी सुरू असल्याचे कळवण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. असे असतानाही टेकाडे यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव नेमका कोणत्या स्तरावरून कोणत्या अभिप्रायाच्या आधारे आणि एसीबी चौकशीची माहिती विचारत घेऊन पाठवण्यात आला का असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याहून गंभीर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील एका कर्मचाऱ्यांचे टेकाडे यांच्याशी कथित नातेसंबंध असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला असून पदोन्नती प्रस्तावाच्या फाईल हाताळणीत त्यांची नेमकी भूमिका काय होती याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी या गंभीर तक्रारीची दखल घेऊन पदोन्नती प्रस्तावामागील संपूर्ण फाईल उघडणार का आणि जबाबदारी निश्चित करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.